सांभाळिले तिने सर्वांना प्रेमाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने। तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म, सर्व धर्म समभाव हे एकच तिचे कर्म। तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा, धन्य धन्य तू जिजाऊ माता, धन्य धन्य तू जिजाऊ माता। सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी, स्वराज्य जननी, राजमाता, मासाहेब, वीरमाता, मातोश्री अशा अनेक उपमा ज्यांना दिल्या जातात, अशा त्या जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री। परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांना इतक्या उपमा का दिल्या जातात? मित्रांनो, वीरमाता जिजाऊ यांचे कार्यच इतके महान आहे की त्यांना या उपमा देखील कमी पडतात। मित्रांनो, आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणाचे बाळकडू देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील देऊळगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते। त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते। तसेच सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार होते। जिजाबाईंना लहानपणापासूनच विविध विद्याबरोबर राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू मिळाले होते। त्यांच्या लहान वयातच त्यांचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूळ गावचे पाटील मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाबाई यांच्या पोटी तेजस्वी, पराक्रमी अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। जिजामाता आणि शहाजीराजे यांना 2 मुले होती। थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांसोबत असायचा, तर मुलगा शिवाजी हा लहानपणापासून जिजामाता सोबत असायचा। त्यांनी लहानपणापासूनच शिवरायावर रामायण व महाभारतातील राम, कृष्ण, अर्जुन, भीम या वीरांच्या गोष्टी सांगून संस्कार केले। नेहमी सत्याचा विजय होतो, तसेच अन्याय करणे व अन्याय सहन करणे दोन्हीही कसे चुकीचे आहे हे पटवून देत शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या। त्यांनी शिवरायांवर शील, सत्यप्रियता, वाक्यचातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग इत्यादीचे संस्कार केले। शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसातच वर्ष 1674 मध्ये त्यांनी देह ठेवला। अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली। जिजाऊ खरोखर आदर्श माता होत्या, आहेत आणि राहतील। आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्रप्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्या संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं। तिने स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे। शेवटी जाता जाता एवढंच म्हणावं वाटतं, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, नाव तुमचे न मिटणार। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय।